नाही, जयंतराव येतील का नाही कोणास ठाऊक. मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे. की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. जयंतराव बरोबर आहे ना? 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. पण अध्यक्ष महोदय, मला जयंत पाटलांनी अजितदादावर डायलॉग मारला. नाही, आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले. चला तर बघूया नेमकं काय घडलं. आता हयात असणं सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच. जसं वसंतराव नाईकांचं सलग 11 वर्ष होतं, त्याच्यावर ते जयंतराव, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अध्यक्ष महोदय, मला 10 वेळेला आता काय करतात, मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो. नाही, कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की त्यांनी केलं, मी कुठं काय केलं. अध्यक्ष महोदय जाऊ द्या, परंतु मी पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा नाही, मला सभागृहाला 5व्यांदा नाही, 6व्यांदा नाही, 7व्यांदा नाही, 8व्यांदा नाही, 9व्यांदा नाही, 10व्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे, इतरांच्या एवढा नसेल पण थोडा का होईना अनुभव आहे. आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची, आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची, दिलेली आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही. पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली, महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची. आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते. भास्करबाई खरंय की नाही? तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गारी झाला ना दोन्ही बाजूंनी, परंतु हरकत नाही, तो मनुष्य स्वभाव आहे, त्याच्याबद्दल मला काही जास्त म्हणायचं नाही.